आमचं पूर्ण कुटुंबावरच आहे आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून गेले। जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एकाचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाही। ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील। पण वैभवी तुझं याच्या आधी तुझे जे चाचा आहेत त्यांच्याशी बोलणं झालं होतं काय? बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाही पण तो 4 दिवस झाले तणावात आहे। आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा। या केस मध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे। आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतो त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केस मध्ये चाललंय काय ना। नुसतं पोलीस प्रशासन येतंय उभा राहतंय त्यांची प्रक्रिया काय चालली आहे मला आता काही माहित नाही। आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर याचं काय होणार आहे का? आज जर मी मगाशी म्हणलं पप्पाला यांनी रस्त्यावर उचललं माझ्या चाचा आता तो इथं आलाय जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं काय पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून ते उपयोग काय पोलिसांचा आम्हाला ते काही सुद्धा करत नाही। नुसतं दारा शेजारी उभारतात तिकडे जातात मग यांनी शोध कधी लावणार आहेत? एक आरोपी आणखी नाही फरार होते सीडीआर नुसार निघणारे तर आणखी बाहेरच आहेत त्यांचं तर वेगळंच राहिलं। ते अटक कधी होणार आम्हाला न्याय कधी मिळणार ना? आम्ही फक्त एकच मागतो आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवा आम्हाला न्याय द्या तरी न्यायही भेटत नाही। तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करील त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? प्रचंड संतापात महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेडल्या संताप सुद्धा चाललेला आहे। संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही आम्ही न्याय मागतोय आम्हाला न्याय मिळत नाहीये। आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काही माहित नाही पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना असं त्यांना वाटतं। पण आमची एकच विनंती आहे आजपर्यंत आमच्या सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील। फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं। आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय। आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय हा पकडलाय तो पकडलाय आणि इतके फरार आहेत त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू। पण कधी तो वेळ कधी येणार आहे आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही। शब्द पाळला ना म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक होईल। मग आमचं पोलीस प्रशासनाला सीआयडी असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे तो लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या। खर तर वैभवी तुझी एखादी भूमिका बघितली होती ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे तुमच्यासोबत घडलं की पुनरावृत्ती घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते। आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची। आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले जे आमच्या कुटुंबावर वेळ आली तर इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये। कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं। लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार आहे? महाराष्ट्र आपल्याला पुढे नाही तर मागे नाही आणायचा। मनोज जरांगे पाटील यांच्याशी काय चर्चा झाली? नाही ते डायरेक्ट इथं चालते ते घरी नाहीत आले। पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय देशमुख खाली आलेले नाही। आव्हान आमचं तेच आहे आम्हाला न्याय मिळत नाही मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय शांततेत करतोय ना सगळं तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस आज 35 दिवस होऊन गेलेत ना। प्रत्येकाच्या मनामनातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाहण्यास विसरू नका।